नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 10 डिसेंबर आपण आलो तुम्ही पिंपळगाव स्वतः कांदा मार्केटला आवक बघू शकता मित्रांनो. 700-800 ची आवक आहे आज. तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्या येणार बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये. मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण एक नंबर गोल्टी काच सगळ्यांचे भाव सांगत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटला सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघेल ते पण सांगत असतो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला भाव बघूया. तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय. दोन नग होते उन्हाळ कांदीचे, एक खाद होती आणि एक उन्हाळ कांदा आहे. ते खाद बघू काय भाव गेलो. 3052 जायले बघू शकता तुम्ही. 3052 रुपीज. कुठले हो? गंगापूर. बर, पुढे बघू. दुसरा नग बघू शकता तुम्ही. क्वालिटी काय भाव गेलो. 63 जायले. 6300 रुपीज. क्वालिटी बघू शकता तुम्ही कांद्याची. कुठला आहे कांदा? डांग सौंदाना. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं होतं. एकच नग होता. आता लाल कांद्याकडे बघू. आलोय आपण लाल कांद्याच्या लाईनीला. बघू शकता तुम्ही क्वालिटी. बघू शकता तुम्ही. काय भाव गेलं? 1700 रुपये. 1700 जायले. 1700 रुपीज. कुठले हो? बर, पुढे बघू. बघू शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 2801 जायले. बघू शकता तुम्ही क्वालिटी. 2801 रुपीज. कुठले? छडवेल. बर, बियाणं कोणतं होतं याचं? पुढाचं बियाणं. बरं, पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेलं? 2380 जायले. 2380 रुपीज. कुठला आहे कांदा? चिखलीपाडा. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. चिखलीपाड्याचा कांदा आहे. बघ शकता तुम्ही. पुढं बघू. काय भाव गेलो आपलं? 2551 जायले. बघू शकता तुम्ही. 2551. 2551 रुपीज. कुठला आहे कांदा? ठाकरी. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं. बरं. पुढं बघू. काय भाव गेलो? 2500 जायले. बघू शकता तुम्ही. 2500 रुपये. 2500 रुपीज. कुठला आहे कांदा? इटावा. बियाणं कोणतं होतं काका याचं? बियाणं बी कोणतं होतं याचं? इटावाचा कांदा आहे. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेलं? 3250 रुपये. 3250 रुपीज. कुठला आहे कांदा? साखरी. बियाणं कोणतं होतं याचं? साखरीचा कांदा आहे. 32.5 जायले. पुढं बघू. पुन्हा पुरसुंगीचं बियाणं आहे. पुढं बघू. बघ शकून बारीक गोल्टी आहे. काय भाव गेला दादा? 2500 रुपये जायले. 2500 रुपीज. क्वालिटी बघ शकता. कुठला आहे कांदा दादा? बियाणं कोणतं होतं याचं? बरं. शेतकरी नाही. पुढं बघू. बघ शकता क्वालिटी. काय भाव गेलं? 1680. 1680 रुपीज. कुठला आहे कांदा? चिखलीपाडा. बियाणं कोणतं होतं याचं? येलोवरचं बियाणं आहे. जिंदालचं बियाणं आहे. बरं, पुढं बघू. बघ शकता क्वालिटी. काय भाव गेलो? 2400 झाले. 2400 रुपीज. कुठला आहे कांदा? साखरी. बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे. बरं, साखरीचा कांदा आहे. पुढं बघू. बघ शकता क्वालिटी. काय भाव गेलो? 2500 जायले. 2500 रुपीज. कुठला आहे कांदा? साखरी. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. साखरीचा कांदा आहे. पुढं बघू. बघ शकता क्वालिटी. काय भाव गेलं काका? 2100 रुपये जायले. 2100 रुपीज. बघ शकता तुम्ही. कुठला आहे कांदा? ढोलीपाडा. बियाणं माहिती का तुम्हाला? बियाणं हा माहिती का? चायनाचं बियाणं आहे. बरं, बघ शकता तुम्ही. ढोलीपाड्याचा कांदा आहे. पुढं बघू. बघ शकता क्वालिटी. काय भाव गेलं? 2600 रुपये. 2600 रुपीज. कुठले कांदे? कुठले हो? आंबेमोर. बरं, बियाणं कोणतं होतं काका याचं? बियाणं बरं, घरगुती बियाणं आहे. पुढं बघू. बघ शकता क्वालिटी. काय भाव गेलं? 2680 जायले. 2680 रुपीज. कुठला आहे कांदा? कुठला? पिंपळनेर. बरं दादा, बियाणं कोणतं होतं याचं? पिंपळनेरचा कांदा आहे. पुढं बघू. बघ शकता क्वालिटी. काय भाव गेलो? 3400 रुपये झाले. 3400 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं, बघ शकता तुम्ही क्वालिटी. मीडियम साईज आहे.
पुढं बघू 2500 रुपये. बघू शकतो मी 2500 जायले 2500 रुपीज. साखरीचा माल आहे. साखरीचा माल आहे. बियाणं कोणतं होतं याचं? हो बियाणं कोणतं? बियाणं कोणतं? साखरीचा माल आहे बघू शकतो तुम्ही. घरचंच बियाणं. घरगुती बियाणं आहे. बरं घरचं बियाणं हे आणि एकच आहे ना? एकच. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी किती गेलं? 2700 रुपये. 2700 रुपये. कुठला आहे कांदा? नवापाडा 2700 रुपये झाले 2700 रुपीज. क्वालिटी बघू शकतो. बियाणं कोणतं आहे याचं? बियाणं कोणतं? आग्रीवेल. बरं आग्रीवेलचं बियाणं आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी. काय बघेल दादा? 1900 1900 रुपीज. कुठला आहे कांदा? दौडीवेल. बरं पुढं बघू काय बघेल आपलं? 3180. बघू शकतो तुम्ही 3180 जाईल 3180 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं बियाणं कोणतं त्याचं? लोकल बियाणं आहे. बरं 3180 जाईल 3180 रुपीज. पुढं बघू बघू शकतो बारीक गोल्टी. काय भाव गेला? 1900 1900 रुपीज. कुठले? गंगापूर. बरं क्वालिटी बघू शकतो. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 2501 2501 रुपीज. कुठला आहे कांदा? गंगापूर. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती गंगापूरचं बियाणं आहे. बघू शकतो. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी. दादा काय भाव गेलं? काय भाव गेलं? 2700 जायले का? 2700 जायले 2700 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला कांदा आहे दादा? सिनबन. बरं पुढं बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? काय भाव गेलं? 3340. 3340 3340 रुपीज. कुठला आहे कांदा? साखरीचा. पुढं बघू बघू शकतो कांदे. काय भाव गेलं? हो काय भाव गेलं? काय भाव गेलं? 400 रुपये झाले खात. बघू शकतो. कुठले? तांदूळ. पुढे बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? बोला लाईव्ह चालू आहे. 3100 रुपये जायले 3100. बरं बघू शकतो मी 3100 रुपीज. कुठला आहे कांदा? पन्हाळेपाडा. बरं 3100 रुपये. बियाणं माहिती आहे तुम्हाला? बियाणं घरगुती बियाणं आहे. बरं पुढे बघू 2800 रुपये झाले 2800 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेर साखरी. बरं 2800 रुपये जायले. पुढे बघू बघू शकतो मी लाल कांद्याची खाद आहे. काय बघेल दादा? 900 रुपये जायले. बघू शकतो 900 रुपीज. कुठले दादा? वडाळी. बरं पुढे बघू बघू शकतो क्वालिटी. काय बघेल? 2875 झाले 2875 रुपीज. कुठला आहे कांदा? नंदुरबार. बियाणं कोणतं होतं त्याचं? नंदुरबारचा कांदा आहे. घरगुती बियाणं आहे. बरं पुढे बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 2800 रुपये 2800 रुपये. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. बियाणं कोणतं आहे दादा याचं? कुठला आहे कांदा? नामपूर. बरं पुढे बघू. तर मित्रांनो दुसऱ्या लाईनला आलोय. काय भाव गेला काका? हा 3500 रुपये जायले. क्वालिटी बघू शकतो मी 3500 3500 रुपीज. कुठले कांदे काका? कानमंडळ. बरं पुढे बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 2500 2500 रुपीज. कुठला आहे कांदा? कानमंडळ. 2500 रुपये जायले. बियाणं कोणतं होतं याचं? बरं 2500 रुपीज. पुढे बघू काय भाव गेला दादा? 3400 रुपये जायले. बघू शकतो क्वालिटी 3400 रुपये 3400 रुपीज. बियाणं कोणतं होतं दादा याचं? बरं कुठला आहे कांदा? सटाणाचा कांदा आहे. बघू शकतो. पुढे बघू काय भाव गेलं? 3780 जायले 3780 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला कांदा आहे काका? बियाणं कोणतं त्याचं? बियाणं प्रशांतचं बियाणं आहे. दिग्वतचा कांदा आहे. पुढे बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? बघू शकतो मी 3401 जायले. 3401 गेला. 3401 3401 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा? निजामपूर. बरं पुढे बघू आपलं काय भाव गेलं? 2000 रुपये जायले. बघू शकतो मी 2000 रुपये 2000 रुपीज. कुठला आहे कांदा? रायपूर. बरं पुढे बघू बघू शकतो मी 3190 जायले 3190 रुपीज. कुठला आहे कांदा?
साक्री रायपूर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. रायपूरचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेला आपलं? 3351. 3351 जाईल. 3351 रुपीज. कुठला आहे कांदा? शिवाजीनगर. शिवाजीनगर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. शिवाजीनगरचा कांदा आहे. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेलं? 3500 जायले. 3500 रुपीज. कुठला आहे कांदा? गंगापूर. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. गंगापूरचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. पुढं बघू. काय भाव गेलो? 3800 जाईल. बघू शकतो क्वालिटी. 3800. 3800. कुठला आहे कांदा? बांगण. बरं. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 3430. 3430 रुपीज. कुठला आहे कांदा? पन्हाडीपाडा. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बरं. आपलं काय भाव गेलं दादा? आपला 3251. 3251. बघू शकतो क्वालिटी. 3251. 3251 रुपीज. कुठला आहे कांदा? पन्हाडीपाडा. बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 3500. 3500 रुपीज. कुठला आहे कांदा? पन्हाडीपाडा. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं. पुढं बघू. आपलं काय भाव गेला? 3251. 3251 रुपीज. कुठला आहे कांदा? पन्हाडीपाडा. बरं. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. 3251 जाईल. पुढं बघू. काय भाव गेला आपलं? 3400 जाईल. बघू शकतो क्वालिटी. 3400. 3400 रुपीज. कुठला आहे कांदा? गंगापूर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. गंगापूरचा कांदा आहे. 3400 रुपये जाईल. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 2700. 2700 रुपीज. कुठला आहे कांदा? साक्री. बियाणं कोणतं होतं त्याचं? शेतकऱ्याचं कांदा आहे. बरं. साखरेचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 3430 जायले. 3430 रुपीज. कुठला आहे कांदा? वाघापूर. बियाणं कोणतं होतं याचं? गुलाबी. 3430 जायले. पुढं बघू.